नमस्कार मित्रांनो, मी विनोद चिखले. माझ्या यूट्यूब चॅनलवर विनोद ब्लॉग्स यामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज मी आपल्याला माझी स्वतःची ओळख त्याचबरोबर माझ्या गावाची ओळख करून देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता आपण पाहूया. मित्रांनो, आता आपण पाहत आहात मी आलो आहे आमच्या गावदेवीच्या मंदिरामध्ये. गावदेवीच्या चरणी वंदन करून मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करत आहे. मित्रांनो, पाहत आहात हे आमच्या गावदेवीचं मंदिर आहे. आमच्या गावदेवीचं नाव आहे सताई देवी. सत्वाची सताई म्हणून मानली जाते. सताईबाई तिच्यासमोर कोणतेही गाऱ्हा न घाला किंवा तिच्यासमोर कोणत्याही इच्छा अपेक्षा तुम्ही व्यक्त केल्यात तर ती तिचे सत्व दाखवून तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून देते. मित्रांनो, हे आहे आमचं गावदेवीचं मंदिर. तुम्ही हे पाहताय निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. चारी बाजूंनी झाडी, डोंगर, एकदम शांत वातावरण, एकदम एकांत, मन मोकळे करण्याची एकमेव जागा आहे ही. चला तर मी आता तुम्हाला आणखी एका देवाचं दर्शन घडवून देतो. चला तर मित्रांनो, हा जो रस्ता पाहताय तुम्ही तो सातांब्यातून कोंगल्याला चाललाय. आता जर रस्त्याच्या उजव्या साईडला तुम्ही पाहिलं तर आहे आमच्या गावदेवीचं मंदिर, श्री सताई देवी मंदिर. आणि जर आपण रस्त्याच्या डाव्या बाजूला वळलो तर आहे श्री रामेश्वराचं मंदिर. तर तुम्हाला मी घेऊन जात आहे आता रामेश्वराच्या मंदिरात. चला तर मग. ही आहे पाऊलवाट. आता आपण जंगलातून निघालो. झाडीतून रस्ता आहे हा. वाटेमध्ये काजूचं झाड आलंय, त्याला मोहर देखील आलाय. काही दिवसांनी त्याच्यावर काजू बी होतील.
हे पहा, इथे सुद्धा काजूचं झाड आलंय वाटेमध्ये. काजूचं झाड असल्यामुळे पण तोडत नाही त्याला. कोकणामध्ये काजूच काजू आहे, हे बघा. आणि अशा प्रकारे आता आपण येऊन पोचलो आहोत श्री रामेश्वराच्या मंदिराजवळ. मित्रांनो, तुम्ही पाहताय हे आहे रामेश्वराचे मंदिर. आणि हे जे तुम्ही पाहताय, जे सफर केलेलं होतं ते वादळामध्ये पडलेलं आहे आणि त्याची डागडुजी केलेली नाही. तर आपण मंदिराचा दरवाजा खोलूया. पाहताय मंदिर जंगलामध्ये असल्यामुळे त्याची काय नियमित काही पूजा अर्चा केली जात नाही. आणि आता तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो, पाहताय तुम्ही किती घनदाट जंगल आहे इकडे. दाट झाडी, एकदम शांत वातावरण, निसर्गरम्य. मन मोकळे करायला ही सुद्धा एक चांगली जागा आहे, एकदम शांत वातावरणात. हे पहा मित्रांनो, खूप वर्षापूर्वी जुनं मंदिर इथे होतं, परंतु ते मंदिर इथे संपुष्टात आलं होतं. त्यानंतरला 30 ऑगस्ट 2013ला या रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. चला तर मित्रांनो, आता आपण श्री सताई दर्शन तर घेतलं किंवा श्री रामेश्वराचं देखील घेतलं. आता आपण निघूया आपल्या गावाकडे. आता तुम्हाला माझं मी गाव दाखवतो. चला तर आता आपण येऊन पोचलो आपल्या गावामध्ये. आता आपण आलो गावातल्या मंदिराजवळ. आता आपण बघतोय आणि मित्रांनो, हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर.
मित्रांनो, तुम्ही जे पाहताय ते माझे घर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चारी बाजूंनी डोंगरांच्या कुशीत वसलेलं आहे माझं गाव आणि सातांबा हे आहे त्याचं नाव. चला तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया. चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मी विनोद चिखले आपल्या यूट्यूब चॅनलवर विनोद ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या या व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत वेळेत पोचतील. तर पुन्हा लवकरच भेटू या पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.